परफॉर्मन्स करावा लागेल. हा आमचे स्कोरर सचिन ताटे यांच्या हातातून मात्र दिला जाईल पुरस्कार. सचिन ताटे यांच्या हातातून मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जातो. वेल बॉलिंग अभिषेक कांबळे, जबरदस्त बॉलिंग केली अभिषेकने, टीम जिंकली आहे. अभिषेक, एवढी मोठी क्रीडा स्पर्धा आपल्या परिसरात होते, स्थानिक गटाला पण तुम्ही प्राधान्य दिलंय का म्हणशील टुर्नामेंट विषयी? टुर्नामेंट ऑर्गनायझेशन खूपच चांगलं आहे आणि आम्ही पहिली मॅच जिंकलोय. खूप चांगलं वाटतंय आम्हाला आणि ही दुसरी मॅच आहे, ती पण आम्ही जिंकायचा प्रयत्न करू आणि फायनलमध्ये आम्ही जाऊ. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. सेमीफायनलचा टॉस, परंतु दोन्ही टीम्स रामनगर, आरसीसी रामनगर आणि अनुप 11 कॅप्टन, आपल्याला हे कॅलेंडर्स आहेत. सो आज शेवटचा महिना या वर्षाचा. बल्लारेश्वर सहकारी पतपेढी आहे, त्याच्या माध्यमातून हे कॅलेंडर्स. अनुप 11 हा टॉस पण करण्यासाठी या. ओके, सेमीफायनलचा आपण टॉस पण करणार आहोत. ओंकार बॉईज आणि ओके हा प्रशांतजी डोंगरे यांचे बंधू स्नेहकांत डोंगरे यांच्या हातातून महत्वाच्या मॅचचा टॉस केला जाईल. टेल्स टॉस जिंकलाय. बॅटिंग दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. एक जबरदस्त सेमीफायनल जो जिंकेल तो एक तरी ट्रॉफीचा मानकरी ठरेल. सो बोलूयात आपण सेमीफायनलच्या मॅचकडे. जसं मात्र मॅचला सुरू तसे मात्र आमचे पंकज हिद्दप कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील. थँक्यू सो मच, धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो, अरे काय आवाजच नाहीये. हॅलो. हॅलो मित्रांनो, हॅलो हॅलो. तर घड्याळात एकंदरीत धावर काटा पोचलाय आणि सेमीफायनलची मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. इंटर कांजूरचा पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. दिवसभरात नक्कीच खूप चांगलं खेळ या ठिकाणी स्टेशन वाईज संघाचा पाहायला मिळाला. साई गणेश मित्र मंडळ आयोजित
14व्या पर्वात ही स्पर्धा या ठिकाणी. मित्र सर्वांना विनंती असेल की आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. बोथ टीम्स एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे मित्रांनो, आपल्याला विनंती असेल. हॅलो, दोन्ही टीम आपला एक एक्स्ट्रा प्लेअर या ठिकाणी पाठवायचा आपल्याला विनंती असेल. विशाल आणि ऋषी ही सलामीर जोडी मैदानात आपण पाहतोय. गोलंदाजी माकवर गोलंदाज अमर. हलक्या हाताने फिक केला होता. एक धाव मिळते. पुढे चांगला फटका या ठिकाणी. चांगला स्क्वेअर पाहायला मिळाला. फुलर लाईनचा चेंडू होता, डायरेक्ट बॉलवर आला होता. चांगला फटका होता, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. मित्रांनो, कोणी बॅरिगेटवर हात ठेवू नका. इंटरकांजूरचे खूप महत्वपूर्ण सामने आहेत. चांगली चुरशी लढत पाहायला मिळते. वाट बॉलचा इशारा. अमर गोलंदाजी माकवर गोलंदाज. खूप चांगल्या आयोजनात आजचा दिवस नक्कीच पार पडला. स्टेशन वाईजचे सर्व संघ खूप चांगल्यारीत्या खेळताना पाहायला मिळाले. शेवटपर्यंत फाईट पाहायला मिळाली आणि फायनल फेरीत दाखल होणारा स्टेशन वाईज मधील संघ ठरला आयकॉन स्पोर्ट्स क्लब विक्रोळी. दर्जेदार कामगिरी शेवटच्या क्षणापर्यंत सेमीफायनलची मॅच देखील रंगली आणि आता या स्पर्धेचा अजून एक टप्पा पुढे निघालाय. इंटर कांजूरची फाईट या ठिकाणी पाहायला मिळते. इंटर कांजूरचा देखील पहिला सेमीफायनलचा सामना मैदानात सध्या चालू असताना पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. केवळ 3 अवांतरित धाव पाहायला मिळाल्या. धावसंख्या झाली आहे 5. आता मात्र चाबूक फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वाह, व्हाट अ शॉट. ब्रिलियंट. मागील मॅचचा विचार केला तर 50 धावसंख्येचा पल्ला देखील गाठला गेला. आजच्या दिवसातील हायेस्ट धावसंख्या देखील म्हणू शकतो. पुन्हा एकदा स्वीप केलाय आणि हा देखील चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. दोन बॉलर नक्कीच 2 मोठे प्रहार पाहायला मिळाले आणि 2 मोठ्या प्रहारच्या नंतर धावसंख्येचा जो विचार केला, धावसंख्या वेगाने पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे 13. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 मध्ये 13. काय नक्कीच मागणे ठरतायत अमर. पुन्हा एकदा चाबूक फटका आणि बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज या ठिकाणी पाहायला मिळाले. विशाल यांच्या बॅट मधून विशाल अशी कामगिरी. नक्कीच तर नक्कीच या 3 चौकारांसाठी प्रशांतजी डोंगरे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय विशाल आपल्यासाठी. वाह, प्रशांतजी डोंगरे यांचं मी नक्कीच मनापासून कौतुक करेन. कांजूरमार्गचं क्रिकेट कसं मोठ्या तलावर मोठ्या पटलावर नेण्यासाठी जे काही करता येईल त्याचा नक्कीच पाठपुरावा पाठिंबा कायम त्यांचा राहिलाय आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक प्लेअरला नक्कीच ते मोटिवेट करत असतात. सकाळच्या दिवसापासून बरेच पारितोषिके देखील त्यांच्या मार्फत आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये लावताना पाहायला मिळाली. पुणे सांगा फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी मात्र कुठेतरी चुकीची झाली आहे. पहिले धावसंख्येचा नक्कीच या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे 19. काहीशी खूप मोठी धावसंख्या म्हणावी लागेल. काहीसे नक्कीच मागणे ठरलेत अमर.
19 धावसंख्या झाली 19. पुन्हा एकदा चांगला फटका त्याकडे पाहायला मिळाला कुठेतरी. थ्रो चुकीचा झाला असता मात्र शेवटच्या क्षणी थांब म्हटला थांब आणि शेवटच्या क्षणी चेंडू विसावला हातातून. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांकडून आलाय. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा खराब गोलंदाजी नक्की होते. आता मात्र नक्कीच चांगला बॉल पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर हलकासा हात आला. मित्रांनो फास्ट खेळायचंय आपल्याला विनंती असेल टीम मीटिंग कमी करा. चला झटपट पटापट. पुढे ताकदवर फटका खेळायचा होता. बॅटची एनर्जी घेऊन चेंडू निघून गेला स्टंपच्या मागे. तोपर्यंत एकदा कंप्लीट केली गेली आहे. विशाल आतापर्यंत नक्कीच चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली. हॅट्रिक चौकारांची हॅट्रिक देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. ऋषी आतापर्यंत मात्र एक बॉल फेस केलाय. एक धाव त्यावर मिळवली आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. खराब गोलंदाजी. मित्रांनो लक्षात ठेवा मेहनत करा. कांजूरमार्गचं क्रिकेट जर मोठ्या पटलावर न्यायचं असेल तर नक्कीच या अशा गोलंदाजीवर कुठे ना कुठेतरी रोख आणावी लागेल. नियंत्रण आणावं लागेल. गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चुकी झाली होती मात्र चेंडू निघून गेला पडद्याच्या वरून. त्यामुळे डिक्लेअर झोन मध्ये एक धाव घोषित केली जाईल. पुणे ते सर्वश्रेष्ठ फटका खेळलाय. तेवढी चांगली फेकी केली आणि या ठिकाणी पुन्हा एकदा बॅकअप. अनुपिलन संघ नक्कीच चांगली फलंदाजी आतापर्यंत करतोय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली आहे 26. पुणे ते चाबूक फटका. तोपर्यंत एकदा कंप्लीट केली गेली आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली आहे 27. 13च्या सरासरीने नक्कीच धावसंख्या गोळा केली गेली आतापर्यंत. बीजीएमएम आणि केसीसी दोन्ही कर्णधार आपण पहिल्या खेळीनंतर नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचं आहे. बाळगोपाळ आणि केसीसी दोन्ही कर्णधार या मॅचच्या ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचं आहे. वाह हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू आणि डायरेक्ट गेटला यष्ट्यांचा वेध. दांडी झाली एक गोल. दोन बॅटर रोहन मैदानात दाखल झालेत.
मग शनिवारचा दिवस आहे, घड्याळचा काटा 10चा पार गेलाय तरी देखील प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. कांजूरकरांचं हे प्रेम आहे, क्रिकेटवर असलेलं प्रेम आहे. क्रिकेट म्हणा या कुठलाही उत्सव म्हणा या कुठलाही सण म्हणा, कांजूरकर नक्कीच त्याला डोक्यावर घेतो. म्हणूनच यंदाच्या हंगामात नक्कीच कांजूरकरांची चर्चा देखील झाली आहे. पुढे चांगला फटका, त्याकडे फंबल पाहायला मिळाला, फेकी केली गेली तोपर्यंत केवळ एकच धाव मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, 29 धावा. हॅलो, 4 बॉलचा खेळ झालाय, 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चांगली गोलंदाजी नक्की म्हणावी लागेल. पुन्हा एकदा इनसाइड आउट आणि हा देखील चेंडू पडद्याच्यावरून निघून गेला. डिक्लेअर झोन मध्ये ऋषी नक्कीच कुठे ना कुठे म्हणत असतील का माझ्यासोबतच का. बत्तीसचा पल्ला या ठिकाणी गाठलाय. शेवटचा बॉल असेल, 1 to go. पुढे चाबूक फटका, पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला मिळाली. एक धाव मिळते. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली एकंदरीत 33. नक्कीच बॅटची जुदी खेळाडू वृत्ती पाहायला मिळते ऋषिकेश यांच्याकडून. क्रिकेट म्हणजे डिसिप्लिन, क्रिकेट म्हणजे प्रामाणिकता आणि क्रिकेट म्हणजे नक्कीच आपले नसून देखील या क्रिकेटच्या दुनियेतून आपल्याबरोबर जोडले गेलेले हे दोस्त, हे मित्र आणि त्याच अनुषंगाने हे दोस्ती चषक देखील आपण पाहतोय. स्वर्गीय प्रशांतजी पवार आणि स्वर्गीय संदीप मोरे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा. मित्रांनो, रेलिंग्सवर कोणी हात ठेवू नका, आपल्याला विनंती असेल. वाह, काय टायमिंग पाहायला मिळाला. चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. शेवटचे षटक आहे, नक्कीच जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न असणार आहे. पुन्हा एकदा चांगला ड्राइव्ह पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक, त्याच्याकडे आतापर्यंत 3 चेंडू गेले, मात्र एकही बॉल त्याने फर्स्ट अटेम्प्ट मध्ये गॅदर केला नाहीये. काम करावं लागेल मित्रा. धावसंख्या झाली आहे 38. पुणे समोरच्या दिशेने फटका खेळलाय. पुणे हलकासा फंबल पाहायला मिळाला, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आहे. चला बाळगोपाळ आणि केसीसी टॉस साठी या. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. समोरच्या फटका खेळला आणि या ठिकाणी नक्कीच फेकी केली होती. डायरेक्ट हिट झाला असता तर
आणि फलंदाज बाद झाला असता. होत नाहीये तसं. धावसंख्या झाली 41. आणि या ठिकाणी फेकी केली आहे. फलंदाज होईल बाद. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न करत असताना धावबाद झाले या ठिकाणी. धावसंख्या झाली आहे पहिल्या खेळीच्या समाप्तीनंतर 42 जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष आहे. ओमकार बॉईज संघाला सेमीफायनलचा सामना मैदानात रंगलाय. तोपर्यंत जाऊया बी ग्रुप मधील पहिल्या सामन्याकडे. बाळगोपाळ विरुद्ध केसीसी. आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. बाळगोपाळ आणि केसीसी इंटर कांजूर मधील या लढत आपण या ठिकाणी पाहतोय. खूप चांगलं आयोजनात कांजूरकरांसाठी देखील एक चांगलं प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय साई गणेश मित्रमंडळाने. बाळगोपाळचे कर्णधार या ठिकाणी दखल झालेत. चला मित्रांनो, केसीसी कांजूर क्रिकेट क्लब आपला कर्णधार. मित्रांनो त्वरा करा. महानगरपालिकेच्या निवडणुका आचारसंहितांचे दिवस, काही निर्बंध आहेत. आपल्याला जेवढ्या लवकरात लवकर ही स्पर्धा पुढे न्यायची आहे त्याच उद्देशाने थोडी त्वरा करा मित्रांनो. केसीसी कर्णधार. हॅलो टेस्ट. मित्रांनो थोडं क्रिकेटला सिरियसली घ्या. ज्यावेळी वेळ दिला जातो त्या वेळेवर हजर राहा. आपल्याला विनंती आहे कांजूर मार्गचे सर्व खेळाडू, ही गोष्ट मी सर्वांसाठी सांगतोय. नक्कीच वेदांत या ठिकाणी साई गणेश मित्रांचा एक छोटा कार्यकर्ता, युवा कार्यकर्ता, त्याच्या हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. वेदांत आपण या ठिकाणी यायचंय. बागोपा या ठिकाणी नक्कीच कॉल करेल. छापा टेल आलाय, काटा आलाय या ठिकाणी. तर नक्कीच केसीसी संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असणार आहे, रणनीती काय आहे? आम्ही पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रयत्न करू की जास्तीत जास्त धावसंख्या स्कोरबोर्डवर टाकण्याचा आणि बेस्ट देण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच तुम्हाला पुढील मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. स्वराज काय सांगतोस? त्यांनी प्रथम फलंदाजी केली आहे, जास्तीत जास्त रन करण्याचा त्यांचा निर्णय आहे. तर कशा प्रकारे गोलंदाजीचा तुमची काय रणनीती आहे, कशा प्रकारे खेळ करणार आहात इंटर कांजूरचा, हा थरार तुला कसा वाटतं आणि आयोजन कसं वाटतंय? आयोजन तर खूप चांगलं आहे. बाकी आता आहेत आता प्लेयरवर आहे सगळं खेळायचं की 4 ओव्हर एकदम सेफ टाकायचे आहेत आम्हाला. नक्कीच तुम्ही 4 ओव्हर नक्कीच सेफ टाकण्याचा प्रयत्न करा. स्वतःचे 100% द्या, तुम्हाला नक्की यश मिळेल. तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ओमकार आणि गिरीश या ठिकाणी सलामीर जोडी मैदानात दाखल झाली. जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष आहे. काहीसं लक्ष मोठं दिसतंय पण अशक्य नाहीये. पुन्हा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता लेग बाय स्वरूपात. पर्टिक्युलर झोन मध्ये चेंडू निघून गेला. एकच धाव मिळणार आहे.
आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. शरीराचा वेध घेऊन या ठिकाणी धावा येत आहेत. कुठे कुठे संघर्ष पाहायला मिळतोय. बॅटर प्रॉपर चेंडू येत नाहीये. धावसंख्या झाली आहे 6. आता मात्र चांगला चेंडू. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी नक्की म्हणावी लागेल विशाल यांची. फलंदाजी देखील तेवढी चांगली राहिली. पुढे त्यांचा डाव फटका आणि या ठिकाणी चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी. नक्कीच याच फटक्याची गरज होती कारण मॅच देखील तेवढी मोठी आहे. आता कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो चांगली सुरुवात झाली आहे. 10च्या सरासरीनेच केवळ धावा गोळा करायच्या आहेत. नक्कीच या ठिकाणी धावसंख्या झाली 10. अशाच प्रकारच्या सुरुवातीची गरज होती. 10च्या सरासरीने धावा गोळा करायच्या. 43 धावांचं लक्ष आहे. एखादी ओव्हर तर नक्कीच 13-12ची येईल. मात्र ती कशी येणार नाही याचा देखील नक्कीच संपूर्णपणे विचार करणार आहे संघ. अनुप 11 नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय योग्य देखील ठरलाय. 43 धावांचं मोठं लक्ष उभं केलं. आता गिरीश गोलंदाजी माकवर आणि पहिलाच बॉल या ठिकाणी अवंतर हाताळलाय. आता मात्र सुंदर गोलंदाजी. संघर्ष करतोय. फटक्याच्या शोधात आहे. बॅटशी संपर्क होत नाहीये. मित्रा मेरिटवर फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या तर नक्की आली आहे स्कोर कार्डवर. आता एक इनिंग बिल्ड करायची आहे. आणि या ठिकाणी नक्कीच आत्महत्या म्हणावी लागेल. फलंदाज झालाय बाद. बॉक्स आउट स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. आणि या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. नक्कीच मागील मॅच मध्ये देखील सामनावीराचा पुरस्कार त्यांनी पटकावला. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या झाली 15. पुन्हा एकदा आणि वा रोहन यांनी बल्ब लावलाय. जितू या ठिकाणी बाद होतोय. त्याला देखील विश्वास बसत नाहीये. मात्र रोहन यांनी नक्कीच अप्रतिम झेल टिपला आणि महत्वपूर्ण घडी या ठिकाणी बाद झालाय जितू. मागील मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार त्याने घेतला होता. आतापर्यंत गिरीश यांनी नक्की चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 4 चेंडू हाताळले आहेत. केवळ 5 धावा खर्च केले. एक महत्वपूर्ण गडी म्हणजे एकंदरीत 2 गडी बाद केलेत. 2 बॅटर मैदानात दाखल झालाय. यतीश संघाला गरज आहे संयमी खेळी करून आणि इनिंग देखील बिल्ड करावी लागणार आहे. धावसंख्या पुढे न्यावी लागेल. शेवटच्या क्षणी नक्कीच विचार बनवला आणि हलक्या हाताने केवळ दिशा दिली. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी गिरीश यांची.
2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या झाली आहे 16. आता जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. 12 मध्ये 27. मॅच अजून संपली नाहीये. मात्र गोलंदाजी मार्कवर मागील मॅचचा हिरो आणि मिस्टर नक्कीच बेस्ट बॉलर KPL मध्ये ज्याने पद पटकावलं तोच गोलंदाजी मार्कवर अभिषेक कांबळे. 12 मध्ये 27. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. पुन्हा एकदा समोरच्या षटकात फटका खेळायचा होता. मिस टाइम स्ट्रोक एकदा मिळते. आता एकेरी दुहेरी धावेने काही फरक पडणार नाहीये. चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. एकच धाव मिळते. एक धाव मिळते. आता तर 9 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत आणि 9 चेंडूवर नक्कीच कुठे ना कुठे म्हटलं तरी 5 ते 5 चौकार तरी या ठिकाणी मारावे लागतील. चांगला बॉल. अभि वेग वेग वेग. पेस विनिंग द रेस. आणि या ठिकाणी फटका फसला. चेंडू निघून गेला आउट ऑफ द पार्क. फलंदाज देखील होईल बाद. दोन बॅटर मैदानात दाखल झाले सिद्धेश. आता मात्र 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 24. 7 मध्ये 24. प्रत्येक बॉल हा नक्कीच सीमारेषा पार पाठवावा लागणार आहे. आणि त्यातला पहिला आलाय चौकार सिद्धेशांच्या बॅट मधून. सात चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. हाईट कम फाईट आता गोलंदाज. पहिलाच बॉल. चांगला चेंडू हाताळला या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर यशाची प्राप्ती. पाच चेंडू आणि 5 चौकारांची गरज सामना जिंकण्यासाठी. सिद्धू धुवाली नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. मॅन फ्रॉम देवगड. पुढे समोरच्या दिशेने आणि वाह, ये धमाका आहे भाई. लेट आलाय पण थेट आलाय. मॅच अजून संपली नाही. सिद्धू 4 मध्ये 4 चौकार. पुढे जर स्टेप आउट झाले एकच धाव मिळते. आता मात्र पंचांचा इशारा वाईट बॉल. मॅच मध्ये औपचारिकता हे केवळ चेंडू हाताळायचे आहेत. हा फटका 6 धावांसाठी होता. मात्र इथे 6 धावांना कोणी ग्राह्य धर जाणार नाहीये. आणि या ठिकाणी फलंदाज
अजून एक झाले बाद. आता मात्र नक्कीच चांगली पकड म्हणावी लागेल अनुप 11 संघाची या सामन्यावर. फायनल फेरीत मला वाटतं दाखल होणारा इंटर कांजूर मधील पहिला संघ पहिल्या हाफ मधून. बॅटर नक्की जोरात फिरवली होती, संपर्क झाला नाही चेंडूशी. एकच धाव मिळते. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सामना विजय ठरतोय संघ अनुप 11. वेल प्लेड बॉईज, कॉंग्रॅच्युलेशन. फायनल फेरीत दाखल झालेला हा संघ इंटर कांजूर मधील. एक ट्रॉफी तर नक्कीच तुम्ही जाता आता घरी घेऊन जाणार आहात. चला नेक्स्ट मॅच लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. BGMM आणि KCC. तर नक्कीच या मॅचचा हिरो विशाल. ये खूप अष्टपैलू चांगली खेळी, चौकारांची हॅट्रिक देखील आपल्या बॅट मधून पाहायला मिळाली. प्रथमेश दादा यांच्याकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विशाल यांना देण्यात येतोय. अष्टपैलू खेळाडू, नक्कीच त्यांच्या बॅट मधून चौकारांची हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. वेल प्लेड. थांबायचं त्याचप्रमाणे प्रशांत दादा, नक्कीच प्रशांत दादाचे बंधू यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आपल्याला देण्यात येते. इकडे थोडं पुढे यायचं विशाल. लगातार 3 चौकारांसाठी हे 500 रुपयाचा कॅश प्राइज. विशाल 2 मिनिटे थांबायचं आहे. कसं वाटतंय फायनल फेरीमध्ये संघ दाखल झालाय. इंटर कांजूरच्या मॅच जेव्हा म्हटलं तेव्हा चुरशीच्या मॅच असतात, कारण आम्ही देखील कांजूरमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळू शकतो हे स्वतःला सिद्ध करायचं असतं. हळूहळू आपण बघतो की अशा स्पर्धांमधून आपण कांजूरच्या टीममध्ये देखील आपलं जे स्थान आहे ते पक्क करत असतो. तर काय सांगशील, फायनल फेरीत संघ दाखल झालाय, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळालाय, कसं वाटतंय? आता फायनलमध्ये पोहोचलोय, चांगलं वाटतंय. सगळ्यांनी मेहनत करून पुढे आलेत. ह्याच्या पुढे पण चांगले खेळतील, आम्ही प्रयत्न करू ह्याच्या पुढे पण. नक्कीच तुला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. पुढील सामना मैदानात या ठिकाणी सजला. एका बाजूला भागोपा मित्रमंडळ तर दुसऱ्या बाजूला KCC. बी ग्रुप मधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. इंटर कांजूर मधील ही लढत दर्जेदार आयोजन आणि दर्जेदार नियोजनात. पुन्हा एकदा मी जातो कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पुढील मॅचसाठी. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेले संतोष कदम सर. ओव्हर टू यू. धन्यवाद. हॅलो हॅलो. चला मित्रांनो, थोडीशी घाई करायची आहे, वेळेचं थोडंसं आपल्याला बंधन आहे. बाळगोपाळ मित्रमंडळ एकत्र या, गणपती बाप्पा मोरया म्हणत लगेच क्षेत्र सजून घ्या. आणि KCC संघाला सुद्धा विनंती आहे, आपले बॅटर लगेच पाठवायचे आहेत. सातत्याने मॅच सुरू राहिली पाहिजे याची खबरदारी आपण नक्कीच घेतोय. उर्वरित 4 संघांमधील पहिला प्रथम फेरीचा सामना आपण नक्कीच पाहायला मिळतोय. डगआउट्स आहे. डगआउट्स मध्ये आपण स्टेजच्या उजव्या बाजूला, थोडासा आवाज वाढत सांग, काय प्रॉब्लेम नाही. स्टेजच्या उजव्या बाजूला KCC संघाला विनंती आहे, आपण आसनस्थ व्हायचं आहे. चला मॅच चालू करायचे मित्रांनो. बॅटर नक्कीच पहिल्यांदा पाहायला मिळत आहेत. नामांकित पंच नक्कीच पाहायला मिळत आहेत. उमेश पाटील,
जॉन्टीचं खरं नाव काय? लेग अंपायर जॉन्टी मॉन्टी मॉन्टी. आणि पंचांच्या भूमिकेत हर्षदीप पवार उर्फ मॉन्टी. पारितोषिक नक्कीच या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून मगाशी लागलं गेलं होतं. प्रमुख प्रायोजक आपले नक्कीच आशिष गेलेत आणि बॉलरच्या माध्यमातून अजय अजय पहिलं षटक घेऊन येतात ते अजय. चला अजित राणे आणि टीम डगआउट्स आहे तरी वर बसा थोडंसं. ग्राउंडच्या आतमध्ये कोणी जायचं नाही. कडक निर्बंध आहेत पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच 2 पंच नामांकित पाहायला मिळतात. चला स्टार्ट द मॅच प्लीज हरिअप. एकंदर आजच्या सत्रातील 3 मॅचेस अजूनही शिल्लक आहेत त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन येतोय तो अजय आणि स्ट्राईक एंडला आहेत नक्कीच नामांकित अष्टपैलू खेळाडू मनोज सुतार आणि अक्षय बांदकर. स्टार्ट द मॅच. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. काय चेंडू अडवला गेलाय. अजिंक्य यांच्या माध्यमातून चेंडू अडवला जातोय. नक्कीच व्हाईट अँड व्हाईट टी शर्ट्स आणि शर्ट ट्रॅक सूट नक्कीच मिळवली जाते. 100% एफर्ट नक्की दिले जात आहेत. उमेश बाळगोपाळ मित्रमंडळ एक अतिरिक्त प्लेयर आहे का कोणी. अजय लवकर पाठवायचा प्लीज. या लवकर. ये पाठी इकडे ना. चला मॅचला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा टाकलेल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बाळा वानकर यांच्या माध्यमातून केला जातोय. 2 चेंडूवरती 2 धावा नक्कीच पाहायला मिळाल्यात. मारलेला फटका पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. मिळतोय तो सीमारेषा पार 4 धावा. मारलेला फटका सुरेख होता. मनोज सुतार यांच्या बॅटमधनं नक्कीच धावसंख्या धावली आहे. पोचते ती 6 धावांवरती. बिनबाद 6 धावा. डगआउट मध्ये बसायचं आहे केसीसी संघ. डगआउट मध्ये आणि ज्या खेळाडूंची मॅच झाली असेल त्यांनी नक्की त्यांना जागा करून द्या. उमेश पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच दाखवलं जात. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने काय फिल्डिंग एफर्ट दिलेत. अजिंक्य यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. 2 चौकार वाचवले आहेत. स्ट्रोक अत्यंत चांगला सुरेख पाहायला मिळालाय. नजाकतता पाहायला मिळाली मनोज सुतार यांच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावली आहे नक्कीच 8 धावा. आणि पहिल्या षटकातील अंतिम 2 चेंडू. 8 रन्स ऑन द बोर्ड. मारला फटका एकशाकावर रिजन मध्ये बाळा बांदकर यांच्या बॅट मधनं येतोय चौकार. धावसंख्या धावली आहे 12 धावा बिनबाद. आणि पहिल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 टू गो. पुन्हा एकदा पंच दंडित करताय उमेश पाटील यांच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. पंचांच्या हात समांतर चेंडू. व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा. आणि रिव्ह्यू नक्कीच घेतला गेलाय व्हाईट साठी ना उमेश. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. विनू आणि बांदकर साहेब नक्कीच रिव्ह्यू चेक करायचा आहे. साखळी फेरीतील शेवटचा सामना जॉली फ्रेंड्स विरुद्ध जय 11. मधल्या इनिंगमध्ये नाणेफेकीचा कौल करण्या अगोदर टीम मीटिंग करूनच या. सातत्याने मॅच सुरू राहिली पाहिजे. निर्बंध आहेत त्यामुळे लवकरात लवकर मॅच फिनिश झाली पाहिजे. याच्या तुमच्या सहकार्यामुळेच हा महोत्सव आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने संपन्न करत आहोत.
सहकार्याची अपेक्षा आहे. नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघ कर्णधार आपण रेडी राहायचं आहे. नक्कीच या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली आहे. एकच धाव मिळेल, वाईट नाही आहे. बॉल काउंट नक्कीच केला जातोय. एका धावेने एकच रन दिलाय. धावसंख्या झाली ती 13. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात अजय यांचं. नवीन गोलंदाज स्वराज. चला क्रीडा रसिकांना विनंती आहे, बॅरेगॉटचे थोडेसे मित्रांनो हात मागे घ्या. आम्हाला कल्पना आहे तुम्ही ताटकळत उभे आहात. स्वतःचं वजन 75-80 किलोचं त्या बांबूवरती जर पडलं, 2 दिवस आपल्याला ही संकल्पना चालवायची आहे, त्यामुळे थोडंसं मागे उभे राहा. धन्यवाद. नाना स्माईल देत आहेत, थँक्यू. दांडी 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 गुल झाली आहे. काय चेंडू टाकला असं म्हटलं जातं. टाकलेला चेंडू नक्कीच यॉर्कर पद्धतीचा पाहायला मिळाला. पहिल्या विकेटचं पतन होतंय. मनोज सुतार बाद होत आहेत. नवीन फलंदाज आयोजक कमिटीच्या माध्यमातून नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावणारे, शंखनाद करणारे, या महोत्सवाचा शंखनाद केलेले आमचे डोंगरे साहेबांचे चिरंजीव नक्कीच या ठिकाणी प्रशांत डोंगरे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिल्या विकेटचं पतन नक्कीच पाहायला मिळालंय. डगआउट्समध्ये खेळाडू बाद जरी झाले तरी डगआउट्समध्ये बसायचं, खाली उतरू नका प्लीज. स्पर्धेचे कडक नियम आहेत. पॅनलाइज सकाळपासून आपण कोणाला केलं नाही आहे. पुन्हा एकदा स्वराज बॉलिंग मार्कवर. मारला फटका नक्कीच मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. पहिला चौकार नक्कीच येतोय. नो बॉल आहे. 9+1 2 धावा. ओव्हरस्टेपिंगचा नो नक्कीच दिलाय. धावसंख्या नक्कीच झाली आहे 15-15. लॉस ऑफ 1 विकेट्स. मनोज सुतार बाद झालेत. अक्षय बांदकर आणि प्रशांत डोंगरे यांच्यावरती फार महत्वाची भूमिका. पुन्हा एकदा स्वराज तयार. मारला फटका. या फटक्याला अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये बाद ठरवलं जातं. दुसरा विकेटचं पतन होतंय. अक्षय बांदकर बाद. नवीन फलंदाज ऋषिकेश. नवीन बॅटर ऋषिकेश नक्कीच पाहायला मिळत आहे. जर्सी नंबर 25 पंकज. तिकडे KPL भरवली होती ना, सामनावीराचा पुरस्कार मिळाला टर्फवरती. प्रचित आणि पंकज यांच्या माध्यमातून जी टर्फवरती KPL भरवली होती, त्या स्पर्धेमध्ये सामनावीराचा पुरस्कार नक्कीच ऋषिकेश यांना मिळाला होता. या स्पर्धेमध्ये नक्कीच काय बॅटिंग करतात पाहायला लागेल. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. नामांकित पंच उमेशजी पाटील यांच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. एकत्रित चेंडू नक्कीच टाकावं लागेल. धावसंख्या वाढली आहे 17. लॉस ऑफ 2 विकेट्स. मॅचची एज घेतली जाते. धावून धावा करायच्या आहेत. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण करतायत अजिंक्य. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर. धावसंख्या झाली ती 19. लॉस ऑफ 2 विकेट्स. 18 सॉरी माफ करा 18. पुन्हा एकदा चेंडू टाकलाय भांडूपला आणि गेला नाहूरला.
व्हाईट बॉल. धडपण नॉकआउट पद्धतीने चालू असलेले इंटर कांजूरमार्ग नामांकित संघ. अनुपिल्यांचे पाटील साहेबांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. चांगली मॅच खेळल्यात. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. व्हाईट बॉल. धडपण आणि धडपण या मॅचचं नक्कीच पाहायला मिळत आहे. स्वराज यांची उंची जरी कमी असली, छोटा पॅकेट बडा धमाका आहे. संघ कर्णधार म्हणून नाणेफेकीचा कौल नक्की जिंकलाय. चला मित्रांनो, स्पीडअप करायचं आहे. अजून 2 मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. आचारसंहितेचं नक्कीच उल्लंघन होणार नाही. बारीक आवाजामध्ये तुमच्यापर्यंत स्कोर पोचला पाहिजे याची जबाबदारी नक्कीच आम्ही घेतोय. त्यामुळे स्पीडअप करा. पुन्हा एकदा तिसरा व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. धावसंख्या झाली आहे ती 21. लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. तमाशा. पायात टाकलेला चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. उमेश पाटील लेग बायच्या माध्यमातून एक धाव नक्कीच पाहायला मिळतीये. धावसंख्या नक्कीच झाली आहे 22. पहिल्या ओव्हरमध्ये 13. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर असताना मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सुसंधी होती. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. कॅच न बनवायचं, पण नक्कीच चेंडू वाढवणं महत्वाचं आहे. पाठीमागे निदान रेषा आहे. चौकार नक्कीच गेलाय. 4 धावा वाचवल्यात. सुमितजी नवले यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. ट्रिपल एसचे नवीन फ्रँचायझी म्हणून ज्यांना समोरलं जातं, नवीन दुकान टाकले भांडूप स्थित. नक्की सदीच्या भेट सुमित नवले यांच्या शोरूमला द्या. पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. प्रशांत डोंगरे यांच्या बॅटमधनं चौकार नक्कीच आलाय. चला मॅचचा बॉल लवकरात लवकर द्यायचा आहे. 2 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि धावसंख्या होते ती 28. 28 28 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच उर्वरित 12 चेंडू. चला शेवटची मॅच आहे प्राथमिक फेरीची. जॉली फ्रेंड्स आणि जय 11. स्टेजच्या डाव्या उजव्या बाजूला दोन्ही संघ कर्णधारांना विनंती आहे, आपण येऊन उभं राहायचं आहे. मधल्या इनिंगमध्ये टीम मीटिंग करूनच या. नाणेफेक झाल्या आपल्याला निर्णय लगेच कळवायचा आहे. फायनल उद्या ना. याचं बॉलरचं नाव मित्रा साईराज. नवीन गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक. फिल्डिंग करताना 2 चौकार नक्कीच साईराज यांनी अडवले आहेत. बॉलिंगच्या माध्यमातून काय करतात पाहायला लागेल.
पुन्हा एकदा पंच दंडित करतायत उमेश पाटील यांच्या माध्यमातून. हात समांतर, चेंडू अवांतर. शेवटच्या क्षणी खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॅटची एज लागली होती. धावचीची सुसंधी होती. एक धाव नक्कीच मिळती आहे. धावसंख्या होते ती 30. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. आयोजक कमिटीच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये उमेश पाटील आणि मॉन्टी. मारलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. आलाय चौकार. 4 धावांनी नक्कीच 2 चौकार प्रशांत डोंगरे यांच्या बॅटमधनं आले आहेत. स्ट्रोक खेळला कुठे, गेला कुठे, परंतु 4 धावा फार महत्वाच्या आहेत. लेग साईडच्या दिशेने खेळलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने गेला. कसे खेळा पण चौकार आणि धावा येऊ द्यात. धावा आल्या आहेत आणि धावसंख्या नक्कीच धावली आहे 4 धावांनी. 3-5-35. 35 धावा ऑन द बोर्ड. काय चेंडू वळवायचा प्रयत्न साईराज यांनी केला आहे. घोषांगी क्षेत्रातील एक धाव. धावसंख्या नक्कीच वाढती आहे. 3-6-36. 36 धावा. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. प्रशांत यांच्या बॅटमध्ये 2 चौकार नक्कीच आले आहेत. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. 3-7-37. लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक अजूनही प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. नो बॉल. चेंडू टाकलाय कांजूरला आणि गेलाय पार पार कल्याणला. फारच वाईट. नो +1 अशा 2 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. Two balls to go. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. 40 ऑन द बोर्ड. 4-0-40. संघनायक ऋषी यांच्यावरती मोठी जबाबदारी. जर्सी नंबर 24 हळदरकरचा ऋषी नक्कीच टर्फच्या माध्यमातून KPL जी झाली. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार याच खेळाडूला मिळाला होता. प्रचित आणि पंकज पाटील. नक्कीच हलकाच तटावलाय लेग साईडच्या दिशेने. अजय यांच्याकडे चेंडू वाढवला जातोय. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 to go. पुन्हा एकदा चेंडू टाकलाय कांजूरला. आता तर फारच लांब गेलाय उल्हासनगरला. व्हाईट +1. 4-3-43. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. धावसंख्या नक्कीच धावली आहे. 4-4-44.
मारलेला फटका नक्कीच चारला जातोय, ट्रॅव्हल होतोय, 4 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. 48 ऑन द बोर्ड, 4-8-48. षटक क्रमांक 3 संपुष्टात आली आहे. पप्या यांना कमबॅक नक्कीच करावा लागेल. निर्धाव चेंडू 6 टाकावे लागतील. ऋषिकेश कोळगे, ऋषिकेश कोळगे उर्फ पप्या नावाने संबोधले जातात. पाळण्याचं नाव ऋषिकेश, पेट नेम पप्या. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक ऋषिकेश कोळगे. स्ट्राईकला ते प्रशांत डोंगरे. पप्या लावले सर. मारला फटका इतका नक्कीच जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 3रा चौकार नक्कीच प्रशांत डोंगरे यांच्या बॅटमधनं येतोय. अर्धशतक नक्कीच झाल्या, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत केसीसी संघाच्या. 52 धावा ऑन द बोर्ड, 5-52. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. पप्या यांनी कमबॅक नक्कीच केलाय. रिव्ह्यू जर घेतला असेल आणि सक्सेसफुल झाला तर नक्कीच रिव्ह्यू परत मिळेल. रिव्ह्यू घेतला गेलाय. व्हाईट बॉल साठी घेतलाय का? प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू आहे आणि नक्कीच रिव्ह्यू घेतला गेलाय. चला मित्रांनो, थोडंसं बॅरिकेडवरचे हात काढा, थोडंसं मागे उभं राहायचंय. 2 दिवस आपल्याला नक्कीच ही संकल्पना साकारायची आहे, आकारायची आहे. तुमच्या सर्व कांजूर क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी आपल्याला प्रेम मिळतंय. प्रशांत डोंगरे यांच्या 8 चेंडूवरती 15 धावांमध्ये 3 चौकार नक्की झालेत. आणि नक्कीच व्हाईट बॉल दिला गेलाय. वाईट दिलाय. उलटा चेंडू नक्कीच कन्वर्ट करायचा होता. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावपळ पाहायला मिळते. अजय यांच्या थोडेस आपण नक्कीच. बॉल किती झाले? 3 चेंडू अजूनही शिल्लक, शेवटचे 3 चेंडू. पप्या बरोबर आहे, 3च आहेत. 3 चेंडू शिल्लक. तो मगाचा वाईट कॅनचं वाईट दिला ना. हा, 3 बॉल झाले. 3 चेंडू शिल्लक. उम्या तो डॉट बॉल होता तो वाईट होता का? हा मग बरोबर, 2च बॉल झाले, 4 बॉल शिल्लक. चला ओके मॅच. बोलर नक्की सांगतायत पप्या यांचं कौतुक करावं लागेल. क्या बात आहे, स्माइल दिली आहे. कोलगे साहेबांचं कौतुक, हार्दिक अभिनंदन. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. मारला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि नक्कीच काय फिल्डिंग एफर्ट दिले आहेत. बॅटर आउट. पर्यायी बॅटर नक्कीच धावसंख्या झाली. अजित राणे नक्कीच पाहायला मिळतील. कांजूरमार प्रीमियर लीग मध्ये ज्याला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार LED टीव्ही मिळाला
तो सुशील यांच्या चेंडू हातामध्ये विसवला आणि नक्कीच रनआउट या ठिकाणी पाहायला मिळालाय. काय एफर्ट्स दिलेत. कुमार 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 नवीन बॅटर कुमार पाहायला मिळत आहेत. मारलेला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये नक्की चेंडू गेलाय सीमा रे. एक धाव. एका धावाने धावसंख्या नक्कीच वाढती आहे. चला मित्रांनो थोडं बॅरिकेडचे हात काढा. वादग्रस्त निर्णय होणार नाही याची खबरदारी घ्या. कारण वरून चेंडू गेला तर एक धाव आहे आणि लागला तर चौकार आहे. थोडंसं मागे उभं राहायचं. हात काढायचे थोडेसे मागे. सहकार्याची अपेक्षा आहे. 55 पुन्हा एकदा मारलेला चेंडू नक्कीच पार होतोय. अत्यंत चांगली बॅटिंग केली प्रशांत डोंगरे यांनी. स्ट्राईकला ते कुमार. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. अनु यांनी फील्ड केलाय. अचूक फेक पाहायला मिळाली आहे. इनिंग समाप्त होती आहे. हायएस्ट धावसंख्या नक्कीच इंटर कांजूर मधील नक्कीच पाहायला मिळाले. 5757 प्रशांत डोंगरेसाठी जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. का बॅटिंग एफर्ट दिलेत. 57 ऑन द बोर्ड. जिंकायला हव्यात त्या 58 धावा. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. दोन्ही टीम्स जॉली फ्रेंड्स विरुद्ध जय 11. संघनायक मतंग सारंग आणि जॉली फ्रेंडचे संघनायक कृपया लवकर यायचंय. डोंगरे साहेब या. डोंगरे साहेब नाणेफेकीचा कौल तुमच्या शुभ हस्ते आपण नक्कीच करतोय. जॉली फ्रेंड संघनायक प्लीज हरी अप. टीम मीटिंग करूनच या. टॉस झाल्या झाल्या निर्णय लगेच कळवायचा आहे. जय 11 संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. चला स्पीडअप करा प्लीज हरी अप. असं धरा आणि दाखवू नका. थांबा येतोय दोन्ही. दोन्ही संघनायकांना या ठिकाणी आपण हार्दिक शुभेच्छा देतोय आणि नाणेफेक केली जाते. कोण मागतोय. कोण बोलतोय. नक्की जय 11 टॉस करतायत. मतंग सारंग उडवा. डोंगरे साहेब छाप कॉल झालाय. हेड आलाय. नक्कीच काय घेणार. आम्ही बॉलिंग घेऊ. बॉलिंग घेताना समोरचा संघ स्थानिक आहे आणि नक्कीच स्थानिक संघाकडनं तू खेळतोयस. बॉलिंग करताना समोरच्या संघाला किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल. असं तर आहे पण आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखायचा प्रयत्न करू. नक्कीच वेळ झालाय. आपण जास्त इंटरव्ह्यू घेत नाही आणि तुम्ही बॅटिंग करताना समोरच्या संघाचं कुठेही दडपण न घेता जास्तीत जास्त हवा किती कराल. आम्ही 40 अबाव करू. नक्कीच तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. उमेश पाटील थोडंसं स्पीडअप करायचं आहे. लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. चला आपण दुसऱ्या इनिंगकडे वळूया. जय 11 ने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय नक्कीच पाहायला मिळालाय. चला केसी संघाला सुद्धा विनंती राहील कृपया स्पीडअप करा. एकत्र या. गणपती बाप्पा मोरया म्हणत लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. बॅटर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सुशील. कांजूरमार प्रीमियर लीगचा सामनावीर म्हणजेच मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार LED TV ज्याला मिळाला तोच फलंदाज सुशील. रोहित नॉन स्ट्राईकचं नाव काय. याचं नाव काय. जयेश. येस जयेश आणि सुशील. चला सामन्याला सुरुवात करायची. स्पीडअप करायचं आहे. सुशील आणि जयेश आणि पहिलं षटक नक्कीच टाकायला येत आहेत प्रशांत डोंगरे. मारलेल्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळालाय. चौकार आलाय. आगाज नक्कीच झालाय. काय स्ट्रोक खेळला गेलाय. गुड स्ट्रोक.
लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला आहे. पंच उमेश पाटील लेग बायच्या माध्यमातून 1 धाव, 2 चेंडू 5 धावा. लेग बाईस टाकलेला चेंडू पुन्हा एकदा कुमार यांच्याकडे बिसावला. अचूक फेक नक्कीच पाहायला मिळते आहे. कमबॅक नक्कीच करतायत सुबोध हडकर. त्याचं नाव काय? सुबल्या, त्याचं नाव काय? ज्ञानेश्वर यांनी चेंडू अडवलाय. ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू नक्कीच किरण यांच्याकडे ट्रॅव्हल झालाय. 1 धावेने धावसंख्या नक्कीच वाढली आहे. धावसंख्या होते ती 7. साहिल आणि लौकिक यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आले. 3 चौकार लावायचे आहेत. जयेश यांच्या बॅटमधनं जर आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच या ठिकाणी बहाल झालंय. फक्त विनंती हीच आहे, नो जीपे, नो फोन पे, कॅश ऑन द टेबल. कारण अनाऊन्स केल्यानंतर समालोचन कक्षामध्ये समाजलोचनाला विचारलं जातं आमचं पारितोषिक कुठे आहे. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. स्टंपा टाकलेला चेंडू सुसंधी आहे आणि पहिल्या विकेटचं पतन नक्कीच होत आहे. महत्वाचा गडी बाद होतोय. कॉल चुकीचा दिला गेला आहे. पहिल्या विकेटचं पतन, महत्वाचा गडी बाद झालाय. कांजूरमार्ग प्रीमियर लीग मध्ये मला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला होता. महत्वाचा गडी बाद होतोय. बॅटला चौकार नक्कीच लागलाय. नवीन बॅटर अनिरुद्ध उर्फ अनु. चला स्पीडअप करा मित्रांनो. चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. अजून 2 मॅच आहेत, लक्षात घ्या. या व्यतिरिक्त नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय नवीन गोलंदाज ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानू. स्ट्राईकला ते अनु. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय. धावसंख्या नक्की स्थिरावली आहे. 8 धावांवरती 9 धावा. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून व्हाईट बॉल दंडित केला जातोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 10. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. धावसंख्येमध्ये भर. 11 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा वाईट चेंडू. धडपण धडपण आणि धडपण नक्कीच पाहायला मिळतंय. मनोज सुतार कान मंत्र नक्कीच देत आहेत. अचूक टप्पा हेरायचा आहे. सी बाउंड्री अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं दोस्ती चषक 2025 इंटर कांजूरमधील नामांकित 8 संघामधील झालेला महासंग्राम नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंच दंडित नक्कीच करतायत. 9+1. एकच रन ना, 2 रन. 9+1. दादा ये, तू जाऊ नको मित्रा, त्याला बोलव इकडे, तू जागेवर थांब. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. नो प्लस 1. सुसंधी आहे. अचूक फेक झाली असती तर नक्कीच धावचीची सुसंधी.
कुमार यांच्याकडनं चेंडू अडवला गेलाय. चांगले एफर्ट्स दिलेत. चला डगआउट्समध्ये जायचं बॅटिंग टीमने. स्पर्धेचे कडक नियम आहेत. पुन्हा एकदा कमबॅक नॅनू यांनी केलाय. निर्धाव चेंडू टाकलाय. आता अचूक टप्पा नक्कीच सापडलाय. डॉट बॉल. पुन्हा एकदा पंच दंडित करतात. व्हाईट बॉल. टाकलेला चेंडू नक्कीच निलेश यांच्याकडनं ट्रॅव्हल झालाय. अडवला गेलाय. धावसंख्या होती ती 17. 17-17. 15 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. 41. मारलेला फटका नक्कीच पुन्हा एकदा चिन्मय बागल यांच्याकडनं ट्रॅव्हल अडवला गेलाय. 4 धावा वाचवल्यात. पुन्हा एकदा बैठक शॉट मारायचा प्रयत्न आणि नक्कीच चुकीचा कॉल. अति घाई संकटात नाही. दुसऱ्या विकेटचं पतन नक्कीच होत आहे. अनुबाद होत आहेत. चला नवीन बॅटर लगेच पाठवायचा आहे. स्पीडअप करा. नवीन बॅटर अजिंक्य. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने नक्कीच वळूया. न्यू बॅटर अजिंक्य. काय चेंडू वेगात टाकलाय. गुड बॉल. अचूक टप्पा नक्कीच सापडलाय. षटक क्रमांक 2 संपुष्टात. साहिल राणे उर्फ उत्कृष्ट फोटोग्राफर. जयेश यांनी मॅच जिंकवली तर मगाशी 500 रुपये लावले तर आता 1000 रुपयाचं पारितोषिक नक्की झालंय. पण मी पुन्हा एकदा विनंती करतोय, नो जीपे नो फोन पे, ऑन द कॅश ऑन द टेबल. कारण कॉमेंटेटर बॉक्समध्ये लावलेलं पारितोषिक जर मिळालं गेलं नाही तर नक्कीच या ठिकाणी विचारणा केली जाते. आणि आमच्या सोबत या ठिकाणी नक्कीच श्रवण हात दाखवत आहेत. प्रमुख प्रायोजक आहेत. KCC संघ जिंकला तर 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी बहाल केलं गेलं आहे. श्रवण आपल्यास विनंती, आपण स्टेजच्या जवळ या. लांबून आम्हाला कळत नाही किती पारितोषिकं आहेत. जुने जाणते KCCचे अष्टपैलू खेळाडू स्टेजच्या जवळ यायचे. निलेश यांच्या माध्यमातून या ठिकाणी गोलंदाजासाठी पारितोषिक नक्कीच आलंय. आणि या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून नक्की निर्णय आपल्याला कळेल. अंपायर डिसिजन आउट दिलाय पण नक्कीच रिव्ह्यू घेतला गेलाय. रिव्ह्यू चेक करायचा आहे. श्रवण किसके लिए पारितोषिक? नीलेश के लिए. नीलेश हॅट्रिक विकेट. सुबोध जरा श्रवण किती पारितोषिक आणि कोणासाठी सांगतो तर ऐक. उत्स्फूर्त प्रायोजक म्हणून ज्यांचा नामोल्लेख केला जातो, KKM संघाकडनं ज्यांनी संघ प्रतिज्ञ केलंय असे आमचे श्रवण. बॅटने कमी पण पायाने लेग बाईज जास्त खेळणारे
आणि एक काळ त्याने गाजवलाय. अनिकेत मारला फट्टा सुरेख पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या दिशेने नक्की ट्रॅव्हल झालाय. पप्पा यांच्या बॅटमधनं चौकार येतोय. धावसंख्या धावायला लागली आहे. 2-4-24 24 धावा ऑन द बोर्ड. 10 चेंडू 34 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा बॅटची एज घेतली जातीये. नाबाद ठरवलं जात आहे. लेग अंपायर मॉन्टी. चला स्पीडअप करायचं आहे. रिव्ह्यू घ्यायचा असेल तर लगेचच सांगायचं. दिलेला वेळ आपल्याला सेकंदाचा आहे. 3 सेकंद फक्त. बॉल किती आहे? 3 बॉल्स टू गो. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू. काय चेंडू निलेश यांनी वळवलाय. पप्या बॅकफुटला जाऊन टपली मारायचा प्रयत्न नक्कीच करतायत. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. मारला फट्टा स्ट्रेट ड्राईव्ह आणि चौकार येतोय. 4 धावाने धावसंख्या नक्कीच वाढली आहे. 2-8-28. तिसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 टू गो. ओल्ड इज गोल्ड म्हटलं जातं. तोच निलेश. मारला फटका पुन्हा एकदा अडवला जातोय. षटक क्रमांक 30 संपुष्टात येत आणि धावसंख्या होती ती 29. अजूनही 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. शेवटचा पर्यायी गोलंदाज कोण? मी टाकतो असं म्हणणारा नक्कीच बाळा बांदकर उर्फ अक्षय बांदकर. मनोज सुतार यांना खात्रीने सांगणारे मनोज बांदकर, अक्षय बांदकर उर्फ बाळा. श्रवण यांच्याकडनं हॅट्रिक विकेट जर आली तर 200 रुपयाचं 500 रुपयाचं पारितोषिक अक्षय बांदकर यांच्यावर लागलं गेलंय. अच्छा ठीक आहे. आवाज येत जवळ येणार सर, काय सांगणार. उलटा चेंडू आणि चांगला प्रयत्न कुमार यांचा. 4 धावा नक्कीच वाचवल्या आहेत. उलटा चेंडूवरती मोठा प्रहार नक्की सुसंधी होती. दुसरा चेंडू सुद्धा अडवला जातो. 1 धाव नक्कीच मिळती आहे. एक औपचारिकता नक्कीच पाहायला मिळती आहे. दांडी 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 गुल केली आहे का? मला शेवटचं षटक टाकण्यासाठी ठेवलं गेलंय. बाळा स्माइल देत आहेत. मनोज सुतार यांच्यावरती दाखवलेला विश्वास, कर्णधारांनी विश्वास दाखवलाय. श्रवण सारखे सांगतात 5 बोटं उंचावून 500 रुपयाचं पारितोषिक नक्की दिलं जाईल. ऋषी यांच्या माध्यमातून चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. 4 धावा नक्कीच वाचवल्या आहेत. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. नो बॉल, नो +1. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. नो बॉल. नक्कीच एक औपचारिकता पाहायला मिळती आहे. 500 रुपयाचं पारितोषिक दाखवणे रक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष हा श्रवण यांच्या सोबत नक्की जुळले गेले. सातत्याने बक्षिसाची बरसात करतायत. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. बाळा बांदकर अचूक टप्पा शोधावा लागेल.
आणि या ठिकाणी सामना संपला जातोय. केसीसी संघ विजयी होतोय. सामनावीराचा पुरस्कार नक्की दिला जाईल. नक्कीच या ठिकाणी आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार नक्कीच प्रशांत डोंगरेला जातोय. आणि अनय प्रशांत डोंगरे त्यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक दिलं जाते. प्रशांत डोंगरे व्यासपीठावर यायचंय. डोंगरे साहेब आपण सुद्धा या ना समोर. अनय आणि डोंगरे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा पारितोषिकाची बरसात होती आहे. प्रशांत डोंगरे आपण व्यासपीठावर यायचंय. थांबा पहिले टी शर्ट देऊ दे. एका मुलाला पप्पाने केलेल्या बॅटिंग वरती खुश होऊन 1000 रुपयाचं पहिल्यांदा पारितोषिक दिलं जात आहे. आणि नक्की टी शर्ट असं दाखवायचं आहे. अनय प्रशांत डोंगरे पाल्यांनी पालकांचा केलेला हा बहुमान सन्मान नक्कीच येतोय. प्रशांत काय आनंद व्यक्त करशील? आपल्या मुलाच्या माध्यमातून पारितोषिक दिलं जातं आणि बॅटिंग झाली आहे. स्वतःच्या बॅटिंग वरती खुश असेल. काय सांगशील 2 शब्द? खूप दिवसाने बॅटला बॉल लागलाय त्यामुळे थोडा आनंद होतोय. काही दिवसापासून जरा बॅकचा पण इश्यू होता. डाऊटफुल होता मला खेळायला जमेल नाही जमेल, पण झाली बॅटिंग. नक्कीच पुढच्या मॅच साठी तुला ऑल दी बेस्ट. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्या अगोदर आपण टॉस झालाय आणि समालोचन कक्षामध्ये थोडासा बदल नक्कीच केला जातोय. हा विनर लुझर टीम आपण वरती यायचं. बाळगोपाळ मित्रमंडळाचे कॅमेरामन फोकस करू. अत्यंत चांगला खेळ केलाय. दादा फोटो काढ. कॅलेंडर घे. कॅलेंडर 11 खेळाडूंना 11 कॅलेंडर बल्लाळेश्वर पतपेढीच्या माध्यमातून या ठिकाणी दिले जात आहेत. विजेत्यांना पण लगेच द्यायचं. चला केसीसी संघ नायक आपण व्यासपीठावर या. आपल्याला सुद्धा बाळा पाठव ना ऋषिकेश. हा ऋषिकेश या ठिकाणी आलाय. बल्लाळेश्वर पतपेढीच्या माध्यमातून या ठिकाणी कॅलेंडर दिलं जात आहे 11 खेळाडूंसाठी. आणि गटीतडीची लढत नक्कीच पाहायला मिळेल आणि समालोचन कक्षामध्ये बदल नक्कीच केला जाईल. सर्वप्रथम आपले अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि सुधीर चव्हाण यांच्या माध्यमातून वारंवार पारितोषिक दिले गेले आहेत. 500 रुपयाचं पारितोषिक. सुधीरजी चव्हाण रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष. चला मॅच सुरू करायची आहे आणि पुढील समालोचन कक्षामध्ये नक्कीच बदल केला जातोय. कांजूरचा बुलंद आवाज, एकच आवाज, पंकज इंदप. हॅलो मित्रांनो, चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. एकंदरीत अकरा वाजून गेलेत. जयलेन संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला सामन्याला सुरुवात होते. इंटर कांजूर मधील बी ग्रुप मधील दुसरा सामना मैदानात या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली फाईट पाहायला मिळेल कारण एका बाजूला जर विचार केला तर मतंग सारंग आहे, यश नाईक आहे, तर दुसऱ्या बाजूला तावडे, शुभम आहे. अजून चला भाई लोक झटपट पटापट. नक्कीच त्याचप्रमाणे आपण दरवर्षी आपला गणपतीचा उत्सव मोठ्या थाटामोठात साजरे करणारे सहयोग मित्रमंडळ यांचं देखील मी या क्रीडानगरीत हार्दिक हार्दिक स्वागत करतो. साहेब आपल्याला विनंती असेल या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा.
मॅच सुरू व्हायच्या आधीच या ठिकाणी पारितोषिकाचा वर्षा व्हायला सुरुवात झाली आहे. मतंग सारंग यांनी जर हॅट्रिक संपादन केली तर साहिल राणे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. मतंग सारंग या खेळाडूची चर्चा नक्कीच राहिली आहे. कांजूर असू दे, कांजूरच्या बाहेर मुंबई असू दे. चला मित्रांनो, चालू करा. मतंग सामन्याला सुरुवात करायची आहे. चला फलंदाज आपण देखील सज्ज व्हा. तर नक्कीच सहयोग मित्रमंडळाचे या ठिकाणी सभासद योगेशजी भुकटे, योगेशजी बाबडी आणि शेखर भुकटे साहेब यांचं या क्रीडानगरीत हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच आपण देखील स्थानापन्न होऊन या सामन्याचा आस्वाद लुटायचा आहे. इंटर कांजूरचे सामने या ठिकाणी आपण मैदानात पाहतोय. त्याचप्रमाणे शरण गुप्ता सर या ठिकाणी आगळा वेगळा कॅश प्राइज आलाय. सलग 3 नो साठी 500 रुपयाचा कॅश, 3 वाईडला पण 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता मात्र चांगलं ड्रायव्ह आणि संधी निर्माण झाले. काय बॉल गॅदर केलाय. यस, या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाकडे गेलाय. एका मोठ्या खेळाडूची नक्कीच चर्चा काय होत असते, कारण अशा प्रकारचे चेंडू गॅदर करणं एक आगळी वेगळी काही एक्स्ट्रा एफर्ट्स दाखवणं, त्यामुळे एखादा खेळाडू मोठ्या लेवलला खेळत असतो. तीच मतंग आता देखील मैदानात दाखवतोय. लगातार 3 चौक्यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज श्रवण गुप्ता सर यांच्याकडनं. हे कांजूर आहे, इकडे काही घडू शकतं. लगातार 3 वाईट साठी 500 रुपये, लगातार 3 नो साठी 500 रुपये, लगातार 3 चौकारासाठी 1000 रुपये. त्याचप्रमाणे मतंग सारंग, तुम्ही जर हॅट्रिक संपादन केली तर आपल्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे साहिल राणे यांच्याकडून. हलक्या हाताने दिशा दिली आहे. मुंबईकर 9 कडून या ठिकाणी कॅश प्राइज आलाय. सुमित नवले लगातार 3 चौकार 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि 1000 रुपयाचा पण वेगळा कॅश प्राइज आहे. या ठिकाणी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळालाय. बांधून ठेवलाय संपूर्णपणे मतंग सारंग. पुणे वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक जामित आहे. बॅट मात्र नक्कीच वेगात फिरवली होती आणि त्या ठिकाणी एक धाव मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. खूप चांगलं षटक नक्कीच हाताळलंय मतंग यांनी. कोणताही मोठा फटका आला नाहीये. एक गडी देखील बाद केलाय आणि धावसंख्या झाली आहे एकंदरीत केवळ आणि केवळ 3 धावसंख्या. चांगली गोलंदाजी मतंग सारंग यांची. जयलेन संघ नक्कीच कांजूरमार्गच्या बाहेर देखील आपली कारकीर्द गाजवताना दिसलाय. इंटर कांजूरचा नक्कीच नावाजलेला संघ आहे. राहुल काशीद नवीन गोलंदाजी मार्कवर. विनयजी पंधारे साहेब, आपल्या क्रीडा नगरीत हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. विनयजी पंधारे साहेब, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर या. काय बोल ना. कोणी
शुभम पोपटने ना शुभम आपल्यासाठी देखील कॅश प्राइज आलाय लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे साहिल राणे यांच्याकडून. चाबूक कडक बेधडक कडक बेधडक फटका होता. पडद्याचा वेध घेतला सरळ सरळ जाऊन 4 धावांसाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चांगला फटका मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण रोहन होतं त्या ठिकाणी. नक्की शनिवारचा दिवस आहे. आमचे कांजूरकरांचं प्रेम देखील क्रिकेटवरचं पाहायला मिळतंय. आता घड्याळाचा विचार केला तर 12 वाजायला आलेत आणि कांजूरकरांची ही गर्दी चौफेर मैदानाच्या बाजूला आपण पाहतोय. कांजूरकर मधील हे क्रीडा रसिक. आता मात्र चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. रोहन मफेरा राहुल काशीद. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. वेगात तर बॅट फिरवली होती मात्र प्रॉपर टाइम झाला नाहीये. धावसंख्या झाली 13. वाह राहुल वाह चांगला बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर जास्त काहीशी उसळी मिळाली आहे. नक्कीच या ठिकाणी आमचे सहयोग मित्रमंडळाचे सभासद भोगटे साहेब आणि बाबडी साहेब आपला या ठिकाणी छोटासा सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय. आपल्याला विनंती असेल की आपण या आमचे विनयजी यांच्या हस्ते या ठिकाणी आपला सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय. सहयोग मित्रमंडळाचे सभासद शिखर भोपटे आणि योगेश बाबडी यांचा या ठिकाणी छोटासा सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय. साई गणेश मित्रमंडळ यांच्या वतीने साहेब खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेला या ठिकाणी भेट दिलात. पुन्हा एकदा बॅटची इनर्जी घेऊन स्टंपच्या मागे बॉल निघून गेलाय. यश नाईक या खेळाडून देखील नक्की प्रभावित केलाय. मागील हंगामामध्ये देखील चांगली कामगिरी केली. व्यावसायिक गटामध्ये देखील हा खेळाडू खेळताना दिसला. वायकट्टाला देखील एक सुंदर पद्धतीने तरी चेंडू अडवला. ती देखील रील नक्कीच व्हायरल झाली होती. यंग टॅलेंट आहे कांजूरमार्ग मधील. जॉली फ्रेंड्स संघ आपण जर 40 धावा स्कोर कार्डवर लगावल्या तर नक्कीच श्रवण सर नक्कीच कांजूरकर आहेत. त्यांच्याकडे 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला असणार आहे जर आपण 40 धावांचा पल्ला गाठला. जॉली फ्रेंड्स तर नक्कीच श्रवण सर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. यश आपल्यासाठी देखील कॅश प्राइज आलाय. लगातार जर 3 गडी आपण बाद केले तर साहिल राणे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला देण्यात येईल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. पुन्हा एकदा
लेटकट खेळण्याचा प्रयत्न एकदा मिळते. संयमी खेळ आतापर्यंत चालू आहे. कुठल्याही मोठ्या फटक्याचा प्रयत्न जात नाहीये. धावसंख्या देखील बॉल टू बॉल पुढे सरकते. 15 धावा झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. जॉली फ्रेंड्स, आपण जर 40चा पल्ला गाठला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्या संघाला या ठिकाणी जाहीर झालंय. त्याचप्रमाणे यश नाईक, जर आपण हॅट्रिक संपादन केली तर आपल्या देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. शुभम, आपल्या देखील 500 रुपयाचा. वाह, चाबूक फटका होता, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. टाळ्यांचा गजर झालाय. याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात चांगलं क्रिकेट, याला म्हणतात दर्जेदार क्रिकेट. यस, पंचांचा इशाराला व्हाईट बॉल. वेग होता चेंडू मध्ये, मात्र लाईन अँड लेन कुठेतरी चुकले. यश, नक्कीच चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. आता तर चांगला बॉल, तेवढं चांगलं यष्टीरक्षण मथक सारंग यांचं. बॉल टू बॉल धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांच्या संयुक्तानंतर धावसंख्या झाली 18. 2 बॅटर मैदानात दाखल झालेत. नवीन बॅटर मध्ये दाखल विशाल. जर ऋत्विकाने चौकार मारला तर नक्कीच रोहित सावंत यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. पियुष, जर आपण हॅट्रिक संपादन केली तर साहिल राणे यांच्याकडनं देखील आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. साहिल राणे मला वाटतं कुठे ना कुठेतरी मॅच बघतोय, नोटा मोजतच बसलाय, मात्र अजूनपर्यंत एकही नोट त्याची मैदानात आली नाहीये. आणि या ठिकाणी डॉट बॉलचा इशारा या ठिकाणी नक्की आलाय.
चला गोलंदाजी मार्कवर 1 3 चेंडूंचा खेळ झालाय. तीन चेंडूचा खेळ झालाय. 20 धावसंख्या झाली. 20. चला मित्रांनो सुरुवात करूया. गोलंदाजी मार्कवर पियुष चौधरी 2 3 4 5 6 आणि या ठिकाणी चेंडू नक्कीच किती वेळा बॉल पिचिंग केला जातो ते पाहिलं गेलं आणि या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपात एकदा मिळते आहे. नेक्स्ट अंडर बॉक्स ग्रेड मध्ये बरेच असे खेळाडू आहेत ते बऱ्याच वेळा बॉल त्या ठिकाणी पिचिंग करतात. आपल्या गोलंदाजी मार्कवर 3 4 5 6 आणि 7. नक्कीच मगासपासून हेच काउंटडाऊन या ठिकाणी चालू आहे की किती बॉल पिचिंग केल्यानंतर पियुष चौधरी आपला लाईनअप घेतो आणि चेंडू या ठिकाणी फेकतो. तर त्यामध्ये नक्कीच 7 या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. आणि चौकाराच्या सहाय्याने नक्कीच या ठिकाणी ही पारी समाप्त केली आहे. ऋतिक आपल्याला या ठिकाणी कॅश प्राइज लागू झालाय. प्रशांतजी डोंगरे यांच्याकडनं आपल्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आणि लाईव्हवर देखील नक्कीच प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय. सामना जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच आहे आणि समोरचा जर फलंदाजीचा विचार केला तर मतक सारंग आहेत, यश नाईक आहेत. सोपं आव्हान वाटतंय मात्र जॉली फ्रेंड संघाकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे, यंग टॅलेंट आहे, वेगवान गोलंदाज आहेत. चांगली मॅच पाहायला मिळणार आहे. मित्रांनो आपल्याला विनंती असेल आपण डगआउट मध्ये बसून घ्या. जय इलेव्हन संघ मित्रांनो आपल्याला विनंती असेल प्लीज जय इलेव्हन डगआउट मध्ये बसा. आपल्यासाठी एवढं व्यवस्थित बांधलंय. जय इलेव्हन नक्की या ठिकाणी पालन करायचं आहे आपल्या सूचनेचं. डगआउट मध्ये आपण स्थानपन्न व्हायचं आहे. मतक सारंग स्ट्रायकिंगला फलंदाज, नो स्ट्रायकिंगला अक्षय. पहिलाच बॉल इनसाइड आउट. बॅट चेंज होऊन चेंडू निघून गेलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋषी पाहायला मिळतोय. लो स्कोरिंग मॅच आहे. 24 मध्ये 27 धावा बनवायच्या आहेत.
वाईट बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा हलक्या हाताने केवळ दिशा दिली होती. नो बॉलचा इशारा यांकडून पंचांकडे कळवण्यात येतोय. लो स्कोरिंग मॅच आहे. एक्स्ट्रास वर कंट्रोल आणावं लागेल. दोन चेंडू हाताळले, 4 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 2 अवंतरित धावा आणि 2 सिंगल. आता जर चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. मतक सारंगचा नक्कीच भला मोठा चाहता वर्ग संपूर्ण कांजूरमार्ग आणि मुंबई क्रीडा नगरीमध्ये आहे. एक चांगला खेळाडू आहे कांजूरमार्गचं नाव नक्कीच, ज्याने सध्याच्या युगात मोठ्या मोठ्या पटलावर चालणार. वा, स्टँड अँड डिलिव्हर, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाला. कडक बेधडक अक्षयच्या बॅट मधून चौकार आलाय. आता मात्र नक्कीच प्रेशर पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा. जर एकंदरीत इंटर कांजूरच्या सामन्यांचा जर विचार केला तर एक्स्ट्रांचं प्रमाण नक्कीच खूप जास्त आहे. मित्रांनो, कांजूरकर आपल्याला खूप मोठ्या पटलावर खेळायचं आहे. थोडी मेहनत करा, कष्ट करा आणि एक्स्ट्रांवर कुठे ना कुठेतरी काम करायची गरज आहे. नक्की एकच सामने आहे. मात्र साऱ्यांच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळाला. चांगली फिकी केली होती, चेंडू गॅदर झाला नाही. या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली 12. अर्धा पल्ला तर गाठलाय या ठिकाणी जयलन संघाने धावसंख्येचा. अजून देखील विचार केला तर एकंदरीत 15 धावांची गरज आहे. 18 मध्ये 15, 18 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. सोपं लक्ष. धावसंख्या झाली ती 12. व्हाईट बॉल या ठिकाणी आलाय. ओम गोलंदाजी माकवर गोलंदाज. कांजूरमार्गचं युवा टॅलेंट आणि वेग पाहायला मिळाला आणि या ठिकाणी मात्र नशिबाची साथ नक्कीच कुठे मिळाली नाहीये. चौकार या ठिकाणी मदक बॅट मधून आलाय. कृपया रिलिंग्सवर कोणी हात ठेवू नका मित्रांनो. वाह, काय फटका होता आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. सामना तर कुठे ना कुठेतरी नक्कीच जयलच्या बाजूने आपल्याला झुकलेला पाहायला मिळतोय.
शॉट यार, वॉट शॉट. अक्षय काय फटके खेळतोय. आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, मात्र ते 2 चौकार नेत्रदीपक होते. स्वतः देखील जाऊन नक्कीच तो रिप्ले बघणार आहे लाईव्ह वर. क्लासिकल फटका होता. अजून एक चांगला फटका. आता मात्र चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. फटका येतो तो पॉवरफुलच येतोय. ताकदवर फटका आणि प्रॉपर टायमिंग. चार चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा ताकदवर फटका होता. सलामीर जोडी असून देखील मैदानात आहे आणि मॅच देखील आपल्या बाजूने ओढून घेतली आहे जयलेन संघाने. मदक बॅटमधून एक चौकार आला, 2 चौकार अक्षयांच्या बॅटमधून. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. आता मात्र एकंदरीत जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 3 धावांची गरज आहे. पुन्हा वेगवान खुलवडाप्याचा बॉल होता. ऑन ड्राईव्ह केला, त्याला 1 धाव मिळाली आहे. जिंकण्यासाठी आता केवळ 2 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 2 धावा. केसीसी संघ आपण देखील टॉस साठी रेडी राहायचं आहे. सेमीफायनलचा टॉस या ठिकाणी केला जाईल या सामन्यानंतर. वैभव नवीन गोलंदाज. पहिला चेंडू वाईट बॉल. जिंकण्यासाठी आता केवळ 1 धावांची गरज आहे. वाह, अक्षय काय फलंदाजी केली आहे. एकतर्फी फलंदाजी. तर नक्कीच या मॅचचा हिरो ठरतोय ज्याच्या बॅटमधून 3 चौकार पाहायला मिळाले. क्लासिकल ड्राईव्ह, प्रॉपर टाइम, ताकदवर फटका, कडक बेधडक. तर या मॅचचा हिरो ठरतोय अक्षय. आमचे विनय पंधरे साहेब यांच्याकडून या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतो. अक्षय वेल प्लेड. कडक बेधडक शॉट पाहायला मिळाले. चाबूक फटकेबाजी. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून व्हाईट टी शर्ट मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय. वेल प्लेड अक्षय. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी देखील यायचं आहे. जय 11 संघा. मतंग बिया किंग. थँक्यू अक्षय. 2 मिनिटं. जास्त काही विचारत नाहीये. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय आणि स्पर्धेविषयी 2 शब्द काय सांगशील. ही दोस्ती चषक दरवर्षी चांगलीच आयोजन असतं आणि मला या ग्राउंडमध्ये खेळायला नेहमीच आनंद होतो. नक्कीच चालेल. धन्यवाद. वेल प्लेड. अशी